हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला तर मग आज आपण टरबूजाच्या सालीपासून एक नवीन स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे. मुलांना खायला खूप आवडतं. हे बघा, बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने टुटी फ्रुटी बनवणार आहोत आपण. तर हे टरबूजाच्या सालीपासून बनवायची आहे. आजपासून तुम्ही टरबूजाची साली फेकणार नाही ही रेसिपी बघितल्याच्यानंतर. तर बघा, इथे टरबूज खाऊन अशा साली ठेवलेल्या असतात, त्याच्या मी मागच्या साईडची साल काढून टाकलेली आहे आणि ते लाल लाल दिसतं ते पण थोडं काढून टाकलेलं आहे. आणि याचे ना बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत. साली काढायचे आहेत, वरची साल म्हणजे वरचे कडकवाले छिलके काढून टाकायचे आहेत आणि ते सफेदवाला भाग घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने सगळं काढून घेतलेलं आहे मी इथे. आणि याचे ना बारीक बारीक असे चौकोनी आकाराचे छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता, इथे थोडंसं राहिलं होतं इथे म्हणून मी काढलेलं आहे. आणि खूप मस्त, मुलांना खूप आवडते. घरच्या घरी तुम्ही अशी मार्केटसारखी तुटी फ्रुटी बनवू शकता घरीच. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बनवायला पण खूप इझी आहे आणि खूप सोपी आहे ही रेसिपी. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर बघू शकता, इथे असे मी बारीक बारीक कट करून घेते. अशा पद्धतीने छान असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि असे सगळे कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचे आहे. आणि मी पण पहिल्यांदाच बनवते. मी पण एकदा ट्राय करून बघावं म्हणून एकदा बनवली होती, तर ती खूप छान बनलेली होती. नंतर मी पुन्हाही ट्राय केलेली आहे, तर खूप मस्त बनते. मुलांना तर खूप आवडली होती. तर बघा, अशा पद्धतीने मी छान अशी तुकडे करून घेतलेले आहे छोटे छोटे. आता आपण गॅस चालू करूया. गॅसवरती एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवूया. पाणी छान असं गरम झालं ना, पाणी छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे आहेत तुकडे केलेले. आणि हे ना 10-1 मिनटं असे पाण्यामध्ये छान असे हे करून घ्यायचे, काढून घ्यायचे. 10 मिनटाच्या नंतर काढून घ्यायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही, याचा कलर चेंज होतो. नंतर आपण काढून घेऊ याला. 9 ते 10 मिनटं ठेवायचे आहेत. तर असे छान बघा, आता उकळी आलेली आहे, छान अशी शिजत आहे. यामध्ये बघा कलर पण किती छान चेंज झालेला आहे. तर आपण आता याला थोडं 9 ते 10 मिनटं शिजू द्यायचे यामध्येच आणि मग काढून घेऊया. हे काढून घेतल्याच्यानंतर पुढचं दाखवते मी तुम्हाला. तर बघू शकता, इथे आता छान शिजत आलेले आहे. 10 मिनटं होत आलेले आहेत. आपण आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. चाळणीमध्ये काढायचं नाही, ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघू शकता, इथे मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे. तर आता इथे बघा, एक पातेलं ठेवले. पातेल्यामध्ये मी साखर घातलेली आहे. 1 कटोरी साखर घातली, 2 कटोरी पाणी घातले. ते एवढं बघा. तर चाचणी करून घ्यायची आहे याची छान अशी. आणि त्यामध्ये ना आपल्याला हे सोडायचं आहे. तर असं पण टाकू शकता तुम्ही, काय नाही, आपल्याला त्यामधून काढायचंच आहे. तर बघू शकता, आता हे सगळं मी या पातेल्यामध्ये टाकते. तर पातेल्यामध्ये पण आता आपल्याला छान असं याची चाचणी छान अशी आपण बोटाला बोट चिटकतं ना तोपर्यंत होऊन द्यायची आहे. त्यामध्ये सगळी साखर अशी छान मिक्स होईल ना चाचणीमध्ये, याच्यामध्ये. तर छान म्हणजे गोड होतील ते, नाहीतर वरतूनच त्याला पाणी लागेल. तर अशा पद्धतीने छान असं आता आपल्याला शिजून द्यायचं आहे. हे पण 10 ते 15 मिनटापर्यंत चाचणी होईपर्यंत शिजून द्यायचं आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने छान शिजून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला कळलेलंच पाणी कमी झाल्याच्या नंतर तेव्हा आपण काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा मला. मी पण अशीच बनवलेलीच आहे बघून. तर मी एकदा बनवली होती, तर मुलांना खूप आवडली होती. नंतर मी आता पण बनवलेली आहे, तर म्हणून मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो. मुलांना तर खूप आवडते. तर बघू शकता, आपला आता होत आलेला आहे. आपण आता काढून घेऊया हे. तर बघू शकता, पाणी किती कमी झालेलं आहे आणि चाचणीसारखं पण झालेलं आहे. बबल्स येतात यामध्ये, तर बघू शकता तुम्ही. तर हे बबल्स आल्याच्यानंतर आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आणि बघायचं आहे. हां, तर हातात चिपकत असेल तर काढून घ्यायचं आहे. तर चाचणी तुम्हाला माहीतच आहे ना. तर अशा पद्धतीने आपल्याला आता हे सगळं काढून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, पाणी सगळं आटून गेलेलं आहे. आणि आता आपण काढून घेऊया. एका वाट्या 3 वाट्या घ्यायच्या आहेत. म्हणजे तुम्ही जितके कलर टाकता तितक्या वाट्या घ्यायच्या आहे. थोडं सगळ्या वाट्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी इथे 3 वाट्या घेतल्या. माझ्याकडे 3च कलर होते, तर मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत. 3 वाट्यामध्ये मी इथे थोडं करून टाकते.
तर याच्यातलं पाणी जास्त द्यायचं नाही, पाणी कमी ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहे तिन्ही पण वाट्यामध्ये. तर बघू शकता इथे तिन्ही पण वाट्यामध्ये मी टाकलेलं आहे. तर आता ना यामध्ये आपल्याला कलर फूड टाकायचा आहे, खायचा कलर टाकायचा आहे. तर बघू शकता एका ह्याच्यात मी हिरवा टाकलेला आहे, लाल टाकलेला आहे, येलो कलर टाकलेला आहे. तर बघू शकता हे तिन्ही पण कलर असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला ना हे सगळं मिक्स केलेलं आता फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. 3 तास 4 तास ठेवू शकता तुम्ही. तर छान सेट होऊन जाईल तो. तर अशा पद्धतीने मी आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा कलर छान मिक्स झालेला आहे आणि किती छान दिसत आहे हे सगळं, आणि किती मस्त कलरफुल दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता. तर इथे बघा आता छान मी कलर मिक्स केलेला आहे सगळ्या वाट्यामधला. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. कारण की याचा कलर पण सेट होऊन जातो आणि सगळं मिक्स होऊन जाते यामध्ये, त्यामुळे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. छान मिक्स झालेला आहे सगळ्या याच्यामधला वाट्यामधला कलर. पिवळा कलर पण करायचा आहे मिक्स. कलर छान मिक्स करून जायचा आहे, कारण की ना सगळीकडे लागला पाहिजे कलर, नाही तर एका जागी राहिला ना तर सगळं अर्धे सफेद सफेद दिसतील आणि अर्धे कलरफुल दिसतील. त्याच्यामुळे छान कलर मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. ते बघू शकता या पण वाटीतला कलर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. किती मस्त कलर दिसत आहेत बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त असे कलर दिसत आहेत. तर असं छान मिक्स करून ठेवून द्यायचे आहे 3 ते 4 तासासाठी. माझी तर मुले इतकी धावपळ करत होते ना की त्यांना असं वाटत होतं की आताच खायला द्या, आताच खायला द्या. आणि ते सारखे ना थोडं थोडं उचलून खात पण होते याच्यातलं थोडं थोडं, कसं लागते म्हणून. त्यांना खूप आवडते हे, म्हणजे की खूप. एकदा मी पपईचे पण बनवले होते, पण तेव्हा व्हिडिओ नव्हता बनवला मी. आता ते पण टाकणार आहे एका दिवशी. पण आता टरबुजाचं सीझन आहे ना, तर टरबूज आणलं होतं घरी, तर अचानकच लक्षात आलं माझ्या, म्हणून मी पटकन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर बघू शकता इथे आता हे तिन्ही पण वाट्या आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे, फ्रीजरमध्ये. तर बघू शकता इथे तुम्ही किती मस्त कलरफुल दिसत आहे, हिरवा आणि लाल आणि येलो कलर. बघू शकता हे लाल कलर आहे, पण लाल दिसतच नाही, ऑरेंज कलर दिसते. तर अशा पद्धतीने आपल्याला असं छान ठेवून द्यायचं आहे आता. आणि फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर 3-4 तासाच्या नंतर ना आपण काढून ना एका चाळणीमध्ये पण काढून ठेवू शकता. आता काय आमच्या घरी तर ऊन येतं, पण जागाच नाही वाळत घालायला, त्यामुळे मी चाळणीमध्ये ठेवलेले. बघू शकता तुम्ही असं काढून मी चाळणीत ठेवलेलं. तरी पण मी हे संध्याकाळचं बनवलं होतं ना, त्यामुळे मी सुकलं नाही आहे जास्त, मी असं चाळणीत काढून ठेवलेलं. तर तुम्ही जर सकाळी जर बनवलं तर दुपारचं थोडंसं घरात पण असं गरम होतं ना, त्यामुळे ते लवकर सुकून जायला. आणि हवेला ठेवलं ना तर पाणी पण सगळं निघून जाईल. तर बघू शकता याचं पण सगळं पाणी आता निघून जात आहे. मी असं चाळणीमध्ये ठेवत आहे. चाळणीमध्ये ठेवल्यानंतर ना याचं पाणी सगळं असं निघून जाते खाली, आणि मग नंतर सुकं होऊन जाते. आणि जर ऊन पडत असेल तुमच्या इथे, गॅलरी असेल उन्हात ठेवायला, तर तुम्ही नक्की ठेवू शकता. उन्हामध्ये पण खूप मस्त बनते. तर बघू शकता इथे याचं पाणी निघून गेल्याच्या नंतर अशा पद्धतीने सुकी जमलेली आहे आणि किती मस्त दिसत आहे बघू शकता तुम्ही. आणि खायला पण खूप टेस्टी लागते. माझ्या मुलं करतच बघा त्यांनी किती खाल्लेली आहे. तर बघू शकता इथे तुम्ही किती छान असं मिक्स करून घेतलेली आहे आणि किती मस्त दिसत आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ना. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून मला सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया कशी वाटली रेसिपी. चला पुढच्या रेसिपीला भेटू.